आज सकाळ सकाळच हे पार्सल आलं होतं. कशाचं आहे काय माहीत नाही. पण मग पार्सल आलं ना, की प्रत्येक वेळेला मुलांची खूप गडबड असते, की ते उकलून पाहण्याची उत्सुकता खूप असते. त्यामुळे ना ते त्यांचं एक आवडीचं काम. काही दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. माझी जी रिंग हरवली होती ती सापडली. घरामध्येच टेबलच्या खाली मुलांना सापडली. खूप शोधलं, पण टेबलच्या पायाच्या आडमध्ये असल्यामुळे दिसली नसेल बहुतेक कदाचित. पण सापडली. आणि फळं म्हणल्यावर आपल्यापेक्षा आपला जीव जास्त मुलांवरच. आणि मुलांनी खाल्लं तरच आपल्याला समाधान मिळतं आणि आपली प्रत्येक विश्वच मुलांच्या भोवती फिरतं. त्यामुळे ना आपण काय गोष्टी जरी मागवल्या तरी कुटुंबासाठी ह्याच्यासाठी आणि ह्याची आवड काय आपली कमी होत नाही. आज छान टिपक्याची रांगोळी काढली होती. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तुम्हाला टिपक्याच्या रांगोळ्या आवडतात का ते ही नक्की सांगा. आणि पार्सल आता ओपन करावं म्हटलं. सर्व कामं झाल्यानंतरच आपल्याला अशा गोष्टी करायला वेळ भेटतात. पार्सल खोलून पाहिलं तर त्यामध्ये ना असे 2 मिक्सरचे भांडे आले. खूप छान प्रकारचे भांडे दिसायला तर आहेत, वापरल्यावर समजेल कसे आहेत काय. त्याबरोबर असे 2 टोपणंही मिळालेत एक्स्ट्रा. आणि खूप छान असे जारसारखं हो-हो-बाही राहतात. त्यामुळे ना त्याला असं झाकून वरून वेगळं ठेवायची किंवा वेगळं प्लेट, टोपण झाकायची अशी काही गरज नाही. त्यालाच अशी झाकणं दिल्यामुळे ना खूप मस्त. आणि आता वापर केल्यावरच समजेल किती प्रमाणात बारीक होतं आहे त्याचा वापर, म्हणजे क्वालिटी कशी आहे काय. दिसायला तर एकदम सुंदर छान वाटतात. प्रत्येक वेळेला आपण ज्यूस वगैरे बनवतो त्यावेळेस मला आपल्या नेहमीच्याच लसूण खोबऱ्याच्याच भांड्यामध्ये ते बनवावं लागायचं. मग ते सारखं धुवायला ह्याला वेळ जायचा आणि ते परत काढून ठेवायचं कशामध्ये तरी आणि ते दिसायलाही खूप वेगळं वाटायचं. त्यासाठीही मी भांडी मागवले. आणि आपण प्रत्येक गोष्ट ना फक्त आपल्या कुटुंबासाठी, संसारासाठी आणि आपल्या डोक्यात फक्त भांड्याचाच विचार आणि साड्याचा विचार असेल असं मला तरी वाटतं. तुमची आवड नेमकी पहिली आवड कोणती आहे नक्की सांगा. आणि तुम्हाला ही माझी शॉपिंग कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर ना लगेच पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि काय तुमच्या प्रश्न काय असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आशीर्वादाने माझी रिंग मला हरवलेली सापडली. ह्याच्यामुळे ना मी खरंच खूप आज खुश होते. कारण एवढं आजकालच्या महागाईच्या दुनियेमध्ये ना एवढं नुकसान सहन करणं कोणाचीच ताकद नाही.